श्री स्वामी समर्थ. आज पुत्रदा एकादशी. संध्याकाळी कापुरासोबत जाळा या 3 वस्तू. मुलांची पतीची जोरदार प्रगती, शत्रू लोटांगण घालेल. नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या सर्व लाडक्या मातांनो, भगिनींनो आणि माझ्या भावांनो. आज मी तुमच्यासाठी एक असा अत्यंत दुर्मिळ सिद्ध आणि चमत्कारिक उपाय घेऊन आले आहे, जो तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे नशीब एका रात्रीत बदलून टाकण्याची ताकद ठेवतो. आपण दिवस रात्र रक्ताचे पाणी करतो, संसाराच्या गाड्यासाठी अहोरात्र कष्ट करतो, पण कधी शांतपणे बसून विचार केला आहे का मातांनो, की इतकी प्रामाणिक मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा का टिकत नाही? महिन्याची शेवटची तारीख यायच्या आधीच पाकिट रिकामे का होते? माझ्या लाडक्या भगिनींनो, रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या आपल्या मुलांचे अचानक अभ्यासात मन का लागे नासे होते? आणि माझ्या भावांनो, तुम्ही व्यवसायात किंवा नोकरीत जी जिद्द दाखवता, तरीही तुमच्या कामात अचानक कसले अडथळे येतात? हातात तोंडाशी आलेला यशाचा आणि पैशाचा घास शेवटच्या क्षणी का हिरावला जातो? आणि यापेक्षाही भयंकर गोष्ट म्हणजे आपण ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो, ज्यांना आपले मानतो, तेच आपले जवळचे लोक अचानक आपले वैरी का बनतात? आपल्याच पाठीमागे गुप्तपणे आपल्या प्रगतीचा जळफळाट का करतात आणि आपल्याला खाली पाडण्याचे कारस्थान का रचतात? होय, या सगळ्या दुःखाचे उत्तर, या सर्व समस्यांचे मूळ कारण आणि यावर एकच अचूक महाउपाय आजच्या अत्यंत पवित्र अशा पुत्रदा एकादशीच्या महापर्वात लपलेला आहे. आज संध्याकाळी किंवा रात्री तुमच्या घराच्या देवघरात किंवा मुख्य दरवाजाजवळ कापुरासोबत फक्त या 3 वस्तू जाळायच्या आहे. होय, फक्त 3 वस्तू. हा कोणताही जादूटोणा किंवा अंधश्रद्धा नाही, तर आपल्या प्राचीन शास्त्रात सांगितलेला अत्यंत प्रभावी आणि सोपा धार्मिक उपाय आहे. जर तुम्ही हा उपाय आजच्या एकादशीला नियमाने आणि पूर्ण श्रद्धेने केला, तर तुमच्या सर्वात मोठा वाईट चिंतणारा शत्रूसुद्धा तुमच्यासमोर लोटांगण घालेल. मुलांची आणि पतीची अशी जोरात प्रगती होईल की कालपर्यंत टोमणे मारणारे लोक उद्या तुमचे कौतुक करत बघतच राहतील. पण या 3 गुप्त वस्तू नेमक्या कोणत्या आहे? त्या कापुरासोबत कशा जाळायच्या आहेत? आणि जाळताना कोणता एक सिद्ध मंत्र उच्चारायचा आहे, ज्यामुळे या उपायाचे फळ 1000 पटीने वाढते? हे सर्व रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊन पहा. व्हिडिओचा एकही सेकंद स्किप करू नका, कारण अपुरे ज्ञान आणि चुकीच्या पद्धतीने केलेले उपाय कधीही पूर्ण फळ देत नाही. पुढे जाण्यापूर्वी आपल्या या स्वामी भक्तांच्या कुटुंबात सामील होण्यासाठी व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, आज कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने टाईप करा, श्री स्वामी समर्थ, ओम गणपतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय. तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड प्रवाह निर्माण होईल. माझ्या लाडक्या मातांनो, भगिनींनो आणि माझ्या भावांनो, तसा तर वर्षातून अनेक एकादशी येतात, पण आजची पुत्रदा एकादशी ही काही साधेसुधी एकादशी नाही. कित्येक लोक नावावरून असा गैरसमज करून घेतात की पुत्रदा म्हणजे केवळ मुलगा प्राप्त होण्यासाठी केलेली एकादशी. पण माझ्या भावांनो आणि भगिनींनो, आपल्या प्राचीन शास्त्रात पुत्र या शब्दाचा अर्थ खूप व्यापक दिलेला आहे. पुत्र म्हणजे केवळ मुलगा नव्हे, तर तुमच्या वंशाचा दिवा, तुमच्या अखंड कुटुंबाचे उज्ज्वल भविष्य, तुमच्या मुलांची होणारी सर्वांगीण प्रगती आणि तुमच्या घराण्यात येणारी कायमस्वरूपीची सुख समृद्धी, असे शास्त्र सांगते. आजच्या दिवशी ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड प्रवाह असतो. भगवान श्री हरी विष्णू आणि साक्षात धनलक्ष्मी माता आज अत्यंत प्रसन्नतेत असतात. आज तुम्ही केलेली छोटीशी सेवा, एक लहानसा नियम किंवा घेतलेले देवाचे नावसुद्धा तुम्हाला अनंत पटीने फळ देऊन जाते. पण मातांनो, कधी विचार केला आहे का की आपण एवढी देवधर्म करतो, तरीही घरात अशांतता का राहत नाही? कारण अनेकदा आपल्या घराला
आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या प्रगतीला कोणाची तरी अत्यंत वाईट विषारी नजर लागलेली असते. आपले शत्रू नेहमी उघडपणे समोर येऊन लढत नाही, ते गोड बोलून पाठीमागे असे गुप्त वार करतात की माझ्या भावांच्या आणि पतीच्या तोंडाशी आलेला यशाचा घास हिरून घेतला जातो. मुलांची बुद्धी चालत नाही, अभ्यास करूनही ऐन परीक्षेच्या वेळी ते विसरून जातात. घरामध्ये कारण नसताना चिडचिड भांडणे, सततचे आजारपण आणि पैशाची तंगी राहते. हे सर्व होतात. याला संपूर्ण कारण नकारात्मकता आहे. नकारात्मकता एखाद्या अदृश्य भिंतीसारखी उभी राहते. जोपर्यंत ही नकारात्मक ऊर्जा घरातून जळून भस्म होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही मेहनत करा, तुम्हाला फळ मिळत नाही. म्हणून आज पुत्रदा एकादशीच्या संध्याकाळी कपुराच्या दिव्याच्या हा महाउपाय करून ही नकारात्मक ऊर्जा मुळासकट नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग माझ्या लाडक्या मातांनो आणि भगिनींनो, भावांनो, आता अगदी एकाग्रतेने मनापासून लक्ष देऊन ऐका. हवे असल्यास घरातील एका कागदावर पेनाने या 3 वस्तू लगेच टिपून घ्या, जेणेकरून संध्याकाळी उपायाची तयारी करताना तुमची कोणतीही धावपळ किंवा गफलत होणार नाही. पहिली वस्तू आहे अखंड लवंगा. बाधा नाश करणी, बाधामुक्ती आणि अडकलेल्या कामांची सिद्धीसाठी. पहिली वस्तू आहे आपल्या स्वयंपाकघरातील 2 अखंड लवंगा. विशेष घ्यायची काळजी. लवंग घेताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा मातांनो, ती लवंग कुठेही तुटलेली किंवा फाटलेली नसावी. तिच्या डोक्यावर पूर्ण अखंड फूल असणे अत्यंत गरजेचे आहे. आध्यात्मिक आणि तांत्रिक महत्त्व. आपल्या प्राचीन शास्त्रात आणि तंत्रशास्त्रामध्ये लवंगेला नकारात्मकता शोषून घेणारा सर्वात मोठा शोषक मानला गेलेला आहे. जेव्हा आपण कापुराच्या पवित्र अग्नीत या 2 लवंगा जाळतो तेव्हा त्यातून जो सुगंध आणि सिद्धी धूर निघतो तो तुमच्या घरात साचलेली वर्षानुवर्षाची जुनी करणी बाधा, टोकाची वाईट नजर आणि जळफळाट करणाऱ्या शत्रूंचे विषारी विचार क्षणात भस्म करून टाकतात. माझ्या भावांनो आणि भगिनींनो, तुमच्या पतीच्या, मुलांच्या किंवा भावांच्या मार्गाचे गुप्त अदृश्य भिंती बनून उभे आहेत ते या उपायाने आपोआप शांत होतील आणि त्यांची वाईट नजर तुमच्या घरावरून पूर्णपणे हटेल. दुसरी वस्तू आहे एक सुके तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता. अखंड लक्ष्मी प्राप्ती, आर्थिक टंचाई दूर करणे आणि यशाचे दरवाजे उघडण्यासाठी. दुसरी वस्तू म्हणजे आपल्या घरातील मसाल्याच्या डब्यात एक सुखे तमालपत्र, ज्याला आपण सगळे तेजपत्ता म्हणतो. तमालपत्र घेताना ते कुठेही काळे पडलेले, कीड लागलेले किंवा चुरगळलेले नसावी. एकदम स्वच्छ आणि अखंड तेजपत्ता वापरा. ज्योतिषशास्त्रात आणि तंत्रशास्त्रानुसार तेजपत्ता हे थेट साक्षात धनलक्ष्मीचा कारक मानला जातो. तेजपत्त्यामध्ये ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची अथांग ताकद असते. जेव्हा आपण आपल्या तेजपत्त्यावर काळ्या किंवा लाल पेनाने आपली सर्वात मोठी इच्छा, जसे की आर्थिक समस्या दूर हो आणि पतीच्या व्यवसायात प्रगती हो, लिहितो आणि तो कापुरासोबत जाळतो तेव्हा आपली ती इच्छा थेट ब्रह्मांडात पोचतेच. या तेजपत्त्याचा धूर जेव्हा संपूर्ण घरात पसरतो तेव्हा घरातील दारिद्र्यता, अलक्ष्मी आणि पैशाची तंगी क्षणात पळून जाते. माझ्या भावांच्या नोकरी व्यवसायात अनपेक्षित भरभराट सुरू होते. पगार वाढ किंवा पदोन्नतीचे मार्ग उघडतात आणि कोणाकडे तरी अडकलेला बुडालेला पैसा परत येण्याचे मार्ग अचानक जुळून येतात. आता माझ्या प्रिय मातांनो, भगिनींनो आणि माझ्या लाडक्या भावांनो, हा महाउपाय नेमका कधी, कसा आणि कोणत्या क्रमाने करायचा आहे हे अगदी शांतपणे आणि बारकाईने समजून घ्या. कारण उपायाची विधी जितकी अचूक असेल तितकाच त्याचे फळ जलद आणि 100% मिळते. उपाय करण्याची सर्वात उत्तम वेळ आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या पवित्र वेळी, म्हणजे 6:30 ते 7:30च्या दरम्यान, किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करणे सर्वात उत्तम मानले जाते. जर काही कारणामुळे वेळ शक्य झाली नाही तर काळजी करू नका. तुम्ही रात्री 11:22
मिनिटांपर्यंत तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. विधी आणि टप्प्याटप्प्याने माहिती समजून घ्या. घरातील एक स्वच्छ मातीची पणती, पितळेची प्लेट किंवा तांब्याची वाटी घ्या. त्यात 3-4 वड्या भीमसेनी कापूर ठेवा. माझ्या भगिनींनो, शक्य असल्यास भीमसेनी कापूर वापरा, कारण तो अत्यंत शुद्ध, आयुर्वेदिक दृष्ट्या पवित्र मानला जातो. नसेल तर साधा कापूर वापरला तरी चालेल. त्या कापराच्या वड्यांवर आपण बाजूला काढलेल्या 2 अखंड फूल असलेल्या लवंगा, 1 सुखे व स्वच्छ तमालपत्र आणि 1 चिमूटभर काळे तीळ व्यवस्थित ठेवून द्या. आता तुळशी समोर किंवा देवघरात दिवा लावून झाल्यानंतर या कापूर व साहित्याला माचीसने प्रज्वलित करा. कापूर पेटवल्यानंतर जेव्हा लवंग आणि तेजपत्ता जळू लागतील तेव्हा घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन किंवा तुम्ही एकट्याने अत्यंत भक्तिभावाने हात जोडून डोळे मिटा आणि पुढील मंत्राचा किमान 11 वेळा किंवा 21 वेळा स्पष्ट उच्चार करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ. जेव्हा या सर्वांचा पवित्र आणि सुगंधित धूर निघेल तेव्हा ती पणती हातात घेऊन संपूर्ण घरात फिरवा. घरातील प्रत्येक खोलीत, मुख्य प्रवेशद्वारावर आणि विशेषतः ज्या कोपऱ्यांमध्ये अंधार किंवा नकारात्मकता साचते तिथे हा धूर जाऊ द्या. शौचालय सोडून सर्वत्र हा धूर फिरवून घ्यायचा आहे. उपाय करताना मनात ठेवायचा दृढ संकल्प व भाव. धूर फिरवता असताना तुमच्या मनात असा ठाम आणि पवित्र विश्वास ठेवा, हे साक्षात भगवान श्री हरी विष्णू, हे ब्रह्मांड नायक स्वामीराया, या पवित्र कापुराच्या सिद्ध अग्नीत माझ्या घरातील संपूर्ण दारिद्र्य, वाईट नजर, शत्रूंची केलेली सर्व गुप्तवार, आजारपण आणि माझ्या मुलांच्या व पतीच्या प्रगतीत येणारे सर्व अडथळे, अदृश्य अडथळे आज जळून भस्म होत आहे. माझे घर सुख, शांती आणि समृद्धीने भरून निघत आहे. माझ्या मातांनो आणि भावांनो, तुम्ही स्वतः आज हा प्रयोग करून पहा. हा पवित्र धूर संपूर्ण घरात पसरवल्यानंतर आणि त्याचा सुगंध वातावरणात विरघळल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात एक अद्भुत शांत आणि सकारात्मक ऊर्जा जाणवेल. जणू काही वर्षानुवर्षाचे तुमच्यावर, मनावर आणि घरावर असलेले चिंतेचे, दुःखाचे प्रचंड मोठा भार क्षणात उतरला आहे. माझ्या लाडक्या मातांनो, भगिनींनो आणि माझ्या भावांनो, कापुराच्या या अद्भुत आणि सिद्ध महाउपाया व्यतिरिक्त आजच्या या अत्यंत पवित्र पुत्रदा एकादशीच्या पावन मुहूर्तावर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पतीच्या यशासाठी आणखीन 2 अतिशय सोपे व प्रचंड प्रभावी उपाय आवर्जून करा. हे उपाय अगदी कमी वेळात होणारे आहे, पण याचे फळ मात्र अथांग आहे मुलांच्या तीव्र बुद्धिमत्तेसाठी. माझ्या भगिनींनो, आजकाल मुलांच्या अभ्यासात मन न लागणे, सतत मोबाईलमध्ये गुंतून राहणे, ऐन परीक्षेच्या वेळी घाबरणे किंवा खूप अभ्यास करूनही यश न मिळणे ही प्रत्येक घरातील मोठी चिंता बनलेली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी हा छोटासा उपाय नक्की करून घ्या. काय करायचे आहे? आज संध्याकाळी पूजेच्या वेळी तुमच्या घरातील देवघरात भगवान श्री हरिविष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा एक छोटासा दिवा प्रज्वलित करा. त्या दिव्याच्या तुपात 1 चिमूटभर हळद टाका. हळद ही गुरुग्रहाची आणि भगवान विष्णूंची अत्यंत पवित्र प्रिय वस्तू आहे. त्यानंतर तुमच्या मुलांच्या हाताने 1 पिवळे फूल, जसे की शेवंती, झेंडू घ्या आणि ते फूल अत्यंत श्रद्धेने भगवान विष्णूंच्या किंवा बाळकृष्णाच्या चरणी अर्पण करायला सांगा. फूल अर्पण करताना मुलांकडून किंवा तुम्ही स्वतः देवाकडे प्रार्थना करा. हे बालगोपाला, माझ्या मुलाची बुद्धी सात्विक व तीव्र कर, अभ्यासातील सर्व आळस व विघ्ने दूर कर आणि त्याला प्रत्येक परीक्षेत, करिअरमध्ये उत्तुंग यश मिळवू दे. माझ्या मातांनो, हा उपाय केल्याने मुलांवर साक्षात सरस्वती आणि विष्णूंची, भगवंताची अथांग कृपा होते. मुलांची स्मरणशक्ती प्रचंड वाढते आणि अभ्यासातील एकाग्रता कमालीची सुधारते. दुसरा उपाय आहे पतीच्या व तुमच्या भावांच्या अफाट यशासाठी. माझ्या भावांच्या आणि तुमच्या पतीच्या कामात
नोकरीत किंवा व्यवसायात वारंवार अडथळे येत असतील तर, शत्रू त्रास देत असतील किंवा हातातोंडाशी आलेला पैशाचा घास हिरावला जात असेल तर माझ्या भगिनींनो आणि मातांनो, आज रात्री हा उपाय नक्की करा. आपल्या अंगणातील किंवा गॅलरीतील पवित्र तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावा. दिवा लावल्यानंतर तुळशी मातेला मनोमन नमस्कार करा आणि तुळशीची रोपाला 11 वेळा प्रदक्षिणा घाला. माझ्या भगिनींनो, जर जागेच्या अभावामुळे प्रदक्षिणा घालणे शक्य नसेल तर तुळशीसमोर उभे राहून स्वतःभोवतीच गोल फिरा. 11 प्रदक्षिणा पूर्ण करा आणि एकाच जागी हात जोडून 11 वेळा नमन करा. प्रदक्षिणा घालत असताना मनातल्या मनात स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि प्रार्थना करा. हे तुळशी माते, माझ्या पतीच्या व माझ्या भावांच्या मार्गातील येणारे सर्व शत्रू, गुप्त अडथळे, दृष्ट, वाईट नजर दूर कर. त्यांच्या व्यवसायात आणि नोकरीत अफाट प्रगतीचे नवे मार्ग उघडून दे. माझ्या मातांनो आणि भगिनींनो, तुळशी मातेला आणि भगवान विष्णूंच्या कृपेने पतीच्या आणि तुमच्या भावांच्या पाठीमागे असणारे सर्व दृश्य शत्रू पूर्णपणे निर्भय परास्त होतील आणि शांत होतात. त्यांच्या कामातील सर्व विघ्ने साक्षात दूर होऊन क्षणात दूर होतील. यशाची नवी शिखरे गाठण्याचे योग्य मार्ग जुळून येतील. माझ्या प्रिय मातांनो, शास्त्र आणि भक्ती यामध्ये अफाट ताकद असते. जेव्हा आपण विश्वासाने आणि श्रद्धेने कोणतीही उपाय करतो तेव्हा ईश्वर आपल्याला कधीच खाली हाताने पाठवत नाही. आजची ही पुत्रदा एकादशीची पावन संधी सोडू नका. हा सोपा पण प्रचंड प्रभावी उपाय नक्की करून पहा. तुमच्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल होतो हे तुम्हाला स्वतःला दिसून येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या पुण्यकर्माचा लाभ मिळेल. अशाच नवनवीन आणि प्रभावी धार्मिक उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील घंटेचे बटन दाबा. शेवटी भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना. कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ओम गणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.